नमस्कार मित्रांनो, आज ऐनपैलीमध्ये आपण माझ्या शेजारी बघत आहात माझे कवी मित्र श्री तुकाराम सीताराम ढेकले यांना. तू सी ढेकले हे उत्तमपैकी कवी आहेत, परंतु त्यांचे समाज सुधारणेविषयीचे विचार तेही अतिशय प्रगल्भ आहेत, ऐकावे असे आहेत. म्हणूनच 14 जुलै हा गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिन, त्यानिमित्ताने मी आज त्यांच्याशी संवाद साधतोय. आजच्या काळातही आगरकरांची फार मोठी गरज आहे आणि म्हणून हा विषय मी मुद्दाम ऐनपैलीवरती घेतलेला आहे. त्यांचा मी आपल्याशी परिचय करून देतोय. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. सृजनकान हा त्यांचा पहिला कविता संग्रह, नंतर सोनचाफा हा मुलांसाठी असलेला संग्रह आहे, नंतर वैदिक धर्मकांड हे वैदिक धर्म म्हणजे अंधश्रद्धेच्या विरुद्ध त्यांचे जे विचार आहेत ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. पराग स्फूर्तिगंध हा त्यांच्या कैलासवासी मुलाच्या संदर्भामधल्या आठवणींचा अतिशय छान असा संग्रह आहे. लेणी सृजनांचे मी खोदतोय लेणी हे त्यांचे कविता संग्रह अलीकडेच प्रसिद्ध झालेले आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो त्यांचा विषय आहे समाज सुधारणा, त्यावरती त्यांनी सत्य असत्याशी मन करार एक वाही एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक समाज सुधारकांची एक छानपैकी एक आढावा घेतलेला आहे, बैठक घेतलेली आहे आणि त्यामुळे ते पुस्तक खूप वाचनीय झालेलं आहे. मी या ठिकाणी आज ढेकले आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी आलेला आहात आणि खूप आनंद झालेला आहे. परवा तुमचं मी व्याख्यान ऐकलं आपल्या एका कार्यक्रमामध्ये आणि ते समाज सुधारणा संदर्भामध्ये इतकं परखडपणे आपण इतका आढावा घेतला होता आणि मी खरोखर भारावून गेलो. तेव्हा ठरवलं की तुम्हाला ऐनपैलीच्या व्यासपीठावर बोलवावं आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो आहे. आजचा आपला विषय फक्त गोपाळ गणेश आगरकर यांच्या संदर्भातच आहे आणि त्या अनुषंगाने समाज सुधारणा आणि त्यांचे विचार असा आपला हा विषय आहे. तर मी आपलं पहिल्यांदा स्वागत करतो. मलाही आगरकरांविषयी, आगरकरांसारखा विद्वान, पुरोगामी, क्रांतिकारी विचार होता, त्याच्या संबंधी आपण मला बोलण्यासाठी बोलावलं. खरोखर खूप मनस्वी आनंद झाला आहे. आता मी समाज सुधारक आत्तापर्यंत खूप झालेले आहेत, तर त्यांच्या थोडक्यामध्ये त्यांच्या पूर्वी किंवा त्यांच्या समकालीन असे त्यांच्या संदर्भामध्ये आपण काही बोलावं. हो हो, साधारणपणे म्हणजे मला वाटतं त्या समाज सुधारकांच्या अनुकरणामधूनच आगरकरांना हे पुढचे विचार सुचले असावे. हो, साधारणपणे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पारतंत्र्य आणि कालबाह्य रूढी, जाचक रूढी आणि परंपरा याच्यामुळे समाज ग्रस्त झालेला होता, त्याच्यामध्ये अडकला होता आणि यातून बाहेर काढण्यासाठी अनेक विचारवंत आणि समाज सुधारकांनी आपले योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये आपण महाराष्ट्राचा उल्लेख करतोच. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फुलेंचा हा मूलगामी विचार जो आहे तो सुद्धा महाराष्ट्राचा पुरोगामी विचार म्हणूनच तोच पुढे त्यांच्याचबरोबर शाहूंनी आणि आंबेडकरांनी चालवलेला त्या विचारात आणि त्याच दरम्यान हे आगरकर हे सुद्धा त्या दरम्यान त्यांचा किंबहुना पुरोगामी विचार ज्वलंतपणे मांडणारा हा अग्रस्थानी असणारा हा महापुरुष. बरोबर. त्यांच्या वेळेला आणि त्यांच्या मागे पुढे तसं महाराष्ट्रामध्ये अनेक विचारवंत होऊन गेले. त्यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ, गोपाळ गणेश आगरकर आहेच, त्यांच्याबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आहेत, महर्षी शाहू आहेत, प्रबोधनकार ठाकरे आहेत, महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत, रधो कर्वे आहेत, विठ्ठलरामजी शिंदे आहेत, लोकहितवादी आहेत गोपाळ हरी देशमुख, विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, विनोबा भावे आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत असे. आणि त्यानंतर संत तुकडोजीपासून बाबा आमटे आणि शेवटी अगदी गाडगे बाबांपर्यंत अशी बरीचशी मांदियाळी या विचारवंतांची
महाराष्ट्रात समाज सुधारकांची फार मोठी परंपरा आहे. फार मोठी परंपरा आहे. पण तुम्हाला ही त्यामध्ये- महाराष्ट्राची शान आहे. हा बरोबर, अगदी खरंय खरंय. पण त्यामध्ये तुम्हाला समाज सुधारणा म्हणजे नेमकं काय सांगता येईल संक्षेपाने? समाजामधील ज्या कालबाह्य रूढी आहेत, हा. कालबाह्य परंपरा आहेत, हम्म. ज्यामुळे समाजाचं काही त्यातील विशिष्ट वर्गाचं शोषण होतं, हम्म. हम्म. अशा रूढी परंपरा समाजामध्ये अजूनही पूर्वीपासून अजूनही आहेत. हो हो आहेत. त्या दूर करण्यासाठी अनेक विचारवंतांनी, समाज सुधारकांनी अनेक प्रयत्न केले त्या त्या काळामध्ये. हम्म. काही प्रमाणामध्ये जरी ते प्रयत्न यशस्वी झाल्यासारखं वाटत असलं त्या त्या काळामध्ये, तरीही पुन्हा पुन्हा हम्म. लोक अंधश्रद्धेकडे वळतात. हम्म. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यामध्ये माझाच विचार जर सांगायचा झाला बोला ना, बोला. तर ह्या अंधश्रद्धामध्ये मी समजतो हा. की धार्मिक अंधश्रद्धा हा त्याचा पाया आहे. हो. आणि जेव्हा धार्मिक अंधश्रद्धांच्या याच्यामध्ये कचाट्यात मनुष्य सापडतो त्यावेळेस इतरही अंधश्रद्धा त्याला लागून येतात. कर्मकांडामध्ये तो अडकतो. आणि कर्मकांड ही देवाची आहे, देवासाठी आहे आणि ती केल्याने पुण्य मिळतं असे गैरसमज होऊन त्यामधून लोकांचं शोषण होत असतं. म्हणजे शिक्षणाच्या सुद्धा प्रगती ही त्याच्या मागे याच कर्मकांड वगैरे येत असणार. शिक्षणातूनच समाज सुधारतो. बरोबर आहे, शिक्षणातूनच समाज सुधारतो. म्हणून सुरुवातीला अनेक समाजशोधकांनी शिक्षणावर भर दिला. लोक शिकले म्हणजे वाचतील, वाचले म्हणजे सुधारतील. महात्मा फुलेंनीच म्हटलेलं आहे की विद्या विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, सारे शूद्र खचले एका अविद्येने. तर हे खरं आहे. परंतु एवढ्या 2-3 पिढ्यांमध्ये, या जवळजवळ 30-40 वर्षामध्ये शिक्षणाचा बराच प्रसार झालेला आहे. आगरकरांचे विचार या दृष्टीने कसे होते, वेगळे? आगरकरांचे विचार या बाबतीत खूप पायाभूत होते, खूप ज्वलंत होते, जाज्वल्य होते. त्यांचाही विचार, सगळ्याच समाज सुधारकांचा विचार हाच आहे की शिक्षणाचा प्रसार केला तर लोकांच्या अंधश्रद्धा दूर होतील, कर्मकांडापासून, जाचक रूढींपासून ते दूर होतील, लोक शहाणे होतील, डोळस होतील, असा सर्व समाज सुधारकांचा विचार आहे. परंतु त्या त्या काळामध्ये त्यांना जरी तसं वाटत असलं, परंतु आजची परिस्थिती उलटी आहे. आज शिक्षणाचा भरपूर प्रसार झालेला आहे. परंतु शिकला म्हणजे तो कर्मकांडातून सुटला आणि तो डोळस झाला असं मात्र दिसत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. अगदी पदवीधर असो, म्हणजे त्यांना शिकलेले म्हणायचं, शिक्षित म्हणायचं, सुशिक्षित म्हणू नये. पदव्युत्तर पदवीधारक असो, डॉक्टर असो, सायन्स शास्त्रज्ञापर्यंत हा प्रकार आपल्याला नेता येईल. चक्क एखाद्या यानाचं किंवा एखाद्या त्याचं प्रक्षेपण होत आहे आणि तुमचं कर्मकांड तिथे काहीतरी चालतं आहे, मग प्रक्षेपण होत आहे. ही थोडीशी खेदाची गोष्ट आहे. म्हणजे लोकांमध्ये सुधारणा झालेली नाही. आता थोडंसं मागे जाऊन मी एक वेगळा विषय मांडतो, विचार मांडतो. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतो की टिळकांचं म्हणणं होतं की आधी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि आगरकरांचं मत होतं की आधी समाज सुधारणा झाली पाहिजे. त्यामुळे समाज सुधारणा झाल्याशिवाय स्वातंत्र्य पेलवणार नाही असं आगरकरांना वाटत होतं. या दृष्टिकोनातून तुम्ही कसा विचार करता? तसं आगरकरांना एकंदरीत मी आगरकर वाद फार गाजला. हो, वाद भरपूर गाजलेला आहे. इतका गाजलेला आहे की आगरकरांबद्दल जर कोणाला सांगितलं 4 वाक्य सांगा तर पहिलं टिळक आगरकरची दोस्ती आणि नंतर वाद, याशिवाय त्यांना बाकीचं माहिती नाही, अशी आजची परिस्थिती. तसं पाहिलं तर आगरकरांचे विचार हे जे आपण म्हणतो की अगोदर स्वातंत्र्याच्या अगोदर समाज सुधारणा आणि टिळकांचं म्हणणं अगोदर स्वातंत्र्य, तर तसं नाही आहे. म्हणजे टिळकांना फक्त स्वातंत्र्य पाहिजे होतं आणि मग आगरकरांना काय स्वातंत्र्य उशिरा दिलं तरी चालेल होतं असं नाही आहे. प्रत्यक्ष आगरकर हे टिळकांशी सहमत होते स्वातंत्र्यासाठी. एवढंच नाही, ते आग्रही होते. त्यांनी जे जे संपादकीय लेख लिहिलेले आहेत त्यात जसे ज्वलंत जहाल सुधारणावादी लेख आहेत तसे ज्वलंत जहाल राजकीय लेख सुद्धा आहेत. म्हणजे त्यांनी राजकीय बाबतीमध्ये ते मवाळ असं म्हणतात, पण मी कबूल नाही आहे. तुलनेने राजकीय बाबतीमध्ये मवाळ असं म्हणता येईल फार झालं तर.
तुलनेने टिळकांशी तुलनेने. पण स्वतंत्र जर त्यांचा विचार केला तर ते मवाळ नव्हते. त्यांना आजही त्याच वेळेला स्वातंत्र्य जर मिळालं असतं तर त्यांना नको होतं असं नाही. स्वातंत्र्यासाठी तेही भांडत होते, टिळकही भांडत होतेच. फरक एवढाच, टिळक फक्त स्वातंत्र्यासाठी भांडत होते कारण त्यांना असं वाटत होतं की आपली सगळी ऊर्जा ही सर्वांची ऊर्जा आणि सर्वांचा वेळ हे फक्त स्वातंत्र्यासाठी जर लावलं, टिळकांचं म्हणणं असं होतं, तर ही आपली ऊर्जा वाढेल, आपली शक्ती एकत्र येईल आणि मग स्वातंत्र्य मिळवणं आणखी सोपं जाईल. आणि तुम्ही जर ही म्हणजे आगरकर म्हणा किंवा विचारवंत समाज सुधारक, तुम्ही जर तुमची ऊर्जा समाज सुधारण्याकडे तुमची काही विभागली तर ती ऊर्जा मग कमी पडेल आणि मग याला तेवढी पाहिजे तेवढी शक्ती असा तो युक्तिवाद होता. परंतु मुळातच लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन राजकीय जास्त होता, ते राजकारणी जास्त होते. आणि आगरकर स्वातंत्र्यानंतरची जबाबदारी पेलवण्यासाठी समाज सुधारणा महत्वाची आहे असा विचार आगरकरांचा होता की तुम्हाला हे स्वातंत्र्य पेलवलं पाहिजे, प्रगती झाली पाहिजे आणि सर्वांगीण प्रगती व्हायची असेल तर समाज सुधारणा हा फार महत्त्वाचा. बरोबर आहे ना. आणि एवढंच नाही, ते असं सुद्धा विचारत होते, ठीक आहे तुम्ही म्हणता की स्वातंत्र्य मिळाल्यावर समाज सुधारणा करू, परंतु मला सांगा तुम्ही अगोदरही कधीही स्वतःहून कोणत्या सुधारणा केल्या हो, असा त्यांचा रोखठोक स्वभाव होता. बरोबर. म्हणून स्वातंत्र्यासाठी समाज सुधारणा मागे ठेवणं हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं. कारण त्यांचा दीन दलित दुबळे महिला मुली ह्या ज्या या जाचक रूढीमध्ये अडकलेला जो समाज होता त्यांच्यासाठी त्यांचा खूप कळवळा होता. बरोबर. जसं संत तुकारामांना बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, हा जो संत तुकारामांचा जो कळवळा होता अगदी तसाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त कळवळा हा आगरकरांचा होता. त्यासाठी त्यांना थांबणं कबूल नव्हतं. बरोबर. त्यासाठी त्यांनी झोकून दिलं होतं. त्यांनी त्यांच्या शिक्षणानंतर त्यांच्या एवढ्या गरीब परिस्थितीमधून ते पुढे आलेले. वास्तविक पाहता MA कसं केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. BA MA केल्यानंतर त्यांच्या आईची अपेक्षा होती की हा आता चांगला पैसा मिळेल, चांगला पगार मिळेल. परंतु त्यांनी तेव्हाच आईला सांगितलं, आई तू समजू नको मला फार पगार मिळेल, मला पोटापुरता पगार मिळाला तरी चालेल, परंतु मला देशासाठी समाजासाठी कार्य करायचं आहे, त्यासाठी मला वेळ द्यायचा आहे. त्यासाठी त्यांना राहवत नव्हतं म्हणून ते थांबत नव्हते. अवघं 49व्या वर्षी त्यांचं निधन. 39 केवढं अल्पायुष्य. त्यांचं वेगळेपण हेच आहे. फारच हेच वेगळेपण आहे. केवढं मोठं कार्य राहूनच गेलं ना. हो, म्हणजे जर त्यांनाही टिळका सारखं जर दीर्घायुष्य मिळालं असतं तर त्यांनी आणखी खूप काहीतरी करून लागलं असतं. एवढ्या वेगळेपण हेच आहे की अल्पायुष्यामध्ये सुद्धा त्यांनी दीन दलितांसाठी महिलांसाठी जे जे करता येईल ते पराकोटीच्या प्रयत्नातून केलेलं आहे आणि मोठ्या कठीण परिस्थितीतून केलेलं आहे. त्यांचं शरीर साथ देत नव्हतं, दम्याचा आजार होता आणि आर्थिक परिस्थितीही त्यांची बेताचीच होती. लहानपणी बेताची, मोठे झाले तरीही त्यांची आर्थिक विवंचना शेवटपर्यंत संपली नव्हती. सुरुवातीला त्यांनी केसरीमध्ये संपादकाचं काम केलं. समाजसेवेसाठी आता मित्र म्हणून दोघे एकत्र आले. खांद्याला खांदा लावून त्यांनी अनेक कामं केली. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली, पेपर मराठा केसरी हे चालू केले आणि दोघांनी 2 वृत्तपत्रांचं संपादकत्व घेतलं. केसरीचं संपादकत्व यांनी इतकं प्रभावीपणे राबवलं, गाजवलं की त्यांच्या मनातला लोकांच्या विषयीचा जो कळवळा आहे त्यांच्या लेखामधून स्पष्ट दिसत होता. आणि शेवटी त्यांचे जे मतभेद झाले त्या मतभेदामुळे त्यांची कुचंबणा व्हायला लागली. कारण प्रत्येक ठिकाणी केवळ संपादकीय लिहिण्यापुरतंच नाही तर बाहेर वेगवेगळ्या सामाजिक ज्या गोष्टी घडत होत्या त्यामध्ये सुद्धा दोघांचे विचार 2-2, यांनी एकाची बाजू घेतली तर हे दुसऱ्याची बाजू घे असा प्रकार सारखा होत होता वेगवेगळ्या प्रकरणामध्ये. तर त्यामुळं त्यांची कुचंबणा होत गेली. त्यांनी केसरीचं संपादकत्व सोडलं. टिळकांची इच्छा नव्हती तरीही पण त्यांना ते मानवलं नाही. आणि सोडल्यानंतर मला हा सांगण्याचा मुद्दा असा की आर्थिक विवंचना बघा त्यांच्या तोपर्यंत
केसरीचं कर्ज सगळ्यांच्या वाट्याला आलं होतं, त्यांच्याही वाट्याला आलं होतं. आणि त्याच्यातून केसरी सोडून नवीन वृत्तपत्र काढायचं, त्यालाही पैसा पाहिजे. म्हणजे ह्या योजना त्यांना शेवटपर्यंत बोलल्या. आणि म्हणून टिळकांनी त्यांना आग्रह केला होता की ठीक आहे, संपादकत्व सोडलं तरी तुम्हाला काय लिहायचे ते तुम्ही लिहू शकता, ते आपण केसरीमध्ये आपण प्रकाशित करू, काहीच हरकत नाही. आणि काही दिवस मानलं पण आगरकरांनी. त्याप्रमाणे त्यांनी जवळजवळ 87 नंतर 88 पर्यंत 1 वर्ष त्यांनी तो प्रयत्न केला. अक्षरशः टिळकांच्या संपादकीवर त्यांनी टीका केल्या, त्याही टिळकांनी छापल्या. परंतु शेवटी त्यांनी त्यांचं नवीन सुधारक पत्र सुरूच केलं आणि त्यांचा हा प्रबोधनाचा मार्ग त्यांनी आणखी मोकळा केला. फार म्हणजे त्यांना जर दीर्घायुष्य लाभलं असतं तर या देशाच्या आणखीन काही वेगळ्या दृष्टिकोनातून भलं झालं असतं असं मला वाटतं. कारण समाज सुधारणा हा फार मोठा भाग आहे. कारण सगळी आपली लोकशाही आहे. आता या लोकशाहीमध्ये तर तुम्हाला समाज सुधारणेची इतकी गरज आहे, अजूनही आपल्याला आपण मागासच वाटतो काही बाबतीत. आणि म्हणून आजच्या काळाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आगरकरांबद्दल काय सांगता येईल? आगरकरांसारखे पुरुष पुन्हा पुन्हा व्हावेत असं मला वाटतं. प्रत्येक काळात गरज आहे त्यांची. कारण काय असतं, हे उजेड पेरतात, प्रकाश पेरतात, लोकांना संज्ञान करतात. ही गरज काय असते, तेवढाच अंधार करणारे, अंधार पेरणारे स्वार्थी लोकही समाजामध्ये असतात. बरोबर. आणि लोक पुन्हा पुन्हा त्यांना बळी पडत असतात. दुर्जनांवर मात करायची तर सज्जनांची सुद्धा तेवढीच गरज आहे. असे लोक पुन्हा पुन्हा झाले तर लोक नक्कीच सुधारतील आणि कर्मकांडांपासून, जाचक रूढींपासून, शोषणापासून नक्कीच मुक्त होतील. आणि ती फार गरज आहे, काळाची गरज आहे आज असं मला वाटतं. या बाबतीत सध्याच्या काळ जरा थोडासा नैराश्यजनक वाटतो. हो हो, नक्कीच निराशा. असं कुठलीही व्यक्ती अशा दिसत नाहीत आपल्या डोळ्यापुढे. साधारणपणे सुधारकांचा काळ, याला क्रांती असं आपण म्हणतो. यांनी हे क्रांतिकारक, आगरकर हे क्रांतिकारकच होते, क्रांतिकारक सुधारक होते. फुले शाहू आंबेडकर हे क्रांतिकारक होते आणि आगरकर हे आणखी अग्रवाडी शीर्षस्थानी असणारे क्रांतिकारक होते. परंतु क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या हे खो खो काळाच्या ओघामध्ये सारखा चालू आहे. 13व्या शतकामध्ये जसा अंधकार होता 13व्या 14व्या शतकामध्ये, नंतर संत ची मांदियाळी होऊन गेली. त्यांनी बरंचसं लोकांचं प्रबोधन केलं आणि नंतर फुले शाहू आंबेडकरांच्या काळातले हे जे आपण बघतो हे समाज सुधारक, हा खरा क्रांतीचा काळ होता. जवळजवळ मागील दशकापर्यंत हा काळ थोडा थोडा चांगला वाटत होता, पण त्याला ओहोटी लागली. आणि आता या दशकामध्ये पुन्हा आता प्रतिक्रांती सुरू झालेली आहे. लोक पुन्हा, मला असं वाटतंय, 13व्या 14व्या शतकाकडे जात आहेत. कर्मकांड त्याच्या आहारी जात आहेत आणि त्याच्यामध्ये वेळ घालवतात, त्यामध्ये ऊर्जा घालवतात, शक्ती घालवतात, बुद्धी घालवतात. आणि त्यापासून आपण जसं पाश्चात्य राष्ट्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यापेक्षा लवकर विकसित झाला, आपल्याकडे जर अशी कर्मकांड असतील तर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित कसा होईल? विज्ञानवादी दृष्टिकोन जो आगरकरांनी मांडला तो यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि तो दृष्टिकोन आज पुन्हा मागे पडतोय. तो विज्ञानवादी दृष्टिकोन हा पुन्हा पुढे यायला पाहिजे आणि लोकांनी अंधश्रद्धांपासून दूर जाण्याची गरज आहे असं मला वाटतं. डिकलेजी, मला मागापासून एक प्रश्न असा विचारायचा होता की फुले दाम्पत्याने महिलांच्या संदर्भामध्ये बऱ्याच क्रांतिकारक सुधारणा केल्या. बरोबर. तर आगरकरांच्या वेळची परिस्थिती आणि त्यांनी महिलांच्या संदर्भामध्ये त्यांच्या शिक्षणासंदर्भामधला, विवाह संदर्भामधले असे त्यांचे जे विचार खूप क्रांतिकारक होते, त्या संदर्भात थोडंसं आपण मला सांगावं. अगदी बरोबर. खरोखर प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचे क्रांतिकारी विचार होते. महिलांच्या बाबतीमध्ये, महिलांच्या शिक्षणाच्या बाबतीतही त्यांचे क्रांतिकारी विचार होते. महिलांना पुरुषांबरोबरच, पुरुषां इतकेच अधिकार आणि हक्क असावे या मताचे ते होते, अग्रेही होते. आणि एवढंच नाही तर महिलांना साधारणपणे त्यावेळेला कमी वयामध्ये लग्न व्हायची
आणि पुरुषांना मात्र वयात होते अगदी दुसऱ्यांदाही लग्न करण्यासाठी तो वृद्ध झाला तरी सुद्धा तरुण मुलींबरोबर, लहान मुलींबरोबर, कोवळ्या मुलींबरोबर लग्न व्हायचे. आणि अशा वृद्धांबरोबर लग्न झाले तर त्या मुलींना वैधव्य यायचं आणि त्यांना पुनर्विवाह करण्याची धर्माने परवानगी नव्हती दिलेली. आगरकरांचा आग्रह होता की पुनर्विवाह झाला पाहिजे, विधवांचे पुन्हा विवाह झाले पाहिजे. आणि महिलांच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट मला जी सांगायची आहे ती म्हणजे संमती वयाचा कायदा त्यावेळेला बिल जे शासनाने सरकारने आणलं होतं. म्हणजे नेमकं काय ते बिल असं होतं की तोपर्यंत 10 वर्ष झाली लग्नाची, 10 वर्ष ही अट होती. जशी आज 18 आहे तशी 10 होती. तर ती वाढवण्यासाठी जशी वेळोवेळी जसं कालाच्या ओघात या वयाच्या मर्यादा वाढत गेल्या तशी ती अट त्याच्या अगोदर 10 केलेली होती आणि ती 10ची 12 करण्याची मागणी आगरकरांची आणि आगरकरांसारख्या सुधारणावाल्यांची होती. परंतु त्या मागणीला सनातन्यांचा विरोध होता, टिळकांचा विरोध होता. मुद्दा म्हणजे त्यांचे हे दोन वेगवेगळे विचार असे वेगवेगळ्या घटनेमध्ये आपल्याला दिसतात. तर त्यावेळेला हे बिल पास होण्यासाठी आगरकरांनी प्रयत्न केले आणि ते पास होऊ नये म्हणून टिळकांनी प्रयत्न केले. टिळकांचे सर्व पाठीराखे हे सनातनी होते. मात्र हे बिल पास झालं आणि बिल पास झालं त्या दिवशी सनातन्यांनी आगरकरांची जिवंतपणे प्रेतयात्रा काढली आणि त्या प्रेतयात्रेवर सुधारकाचे वृत्तपत्राचे कागद चिटकवले अक्षरशः. जे हा त्यांच्या आयुष्यातला हा पुरोगामी विचार त्यांचा किती होता. प्रत्येक ठिकाणी स्त्रियांच्या महिलांच्या बाबतीमध्ये अजून एक उदाहरण असं देता येईल. रमाबाई राऊत विरुद्ध दाजी चौधरी हा खटला खूप गाजला त्याच काळामध्ये. रमाबाई राऊत यांचं 9व्या वर्षी लग्न झालं आणि त्यावेळेस असं कबूल केलं की 10 नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे 10 वर्षाची झाली की त्या सासरी जातील, नवऱ्याकडे जातील, दाजी चौधरीकडे. त्या 10 वर्षाच्या झाल्या पण त्यांनी सासरी जायला नकार दिला. दाजी चौधरी हा गर्भश्रीमंत होता म्हणून त्यांच्या वडिलांनी ते स्थळ पसंत केलं होतं. त्या अज्ञान होत्या. पण नंतर एकाच वर्षामध्ये त्यांनी जायला नकार दिल्याचं कारण सांगितलं की हा आयदी आहे, भले असेल श्रीमंत, ऐत खाऊ आहे, आळशी आहे, असा नवरा मला आवडणार नाही, मी जाणार नाही. त्यावेळेच्या धर्माप्रमाणे धर्माचा आधार घेऊन कायदे धर्माप्रमाणे बरेचसे होते. दाजी चौधरीने खटला दाखल केला. तो खटला दाखल रमाबाई राऊतच्या विरोधात निकाल लागला. दंड भरावा लागला त्यांना. त्यांनी दंड भरला परंतु नांदायला गेल्या नाही. तर तोही खटला भरपूर गाजला आणि त्याही खटल्यामध्ये आगरकरांनी रखमाबाई राऊतांची बाजू घेतली होती आणि दाजी चौधरींची बाजू ही टिळकांनी घेतली होती. शेवटी त्याच रखमाबाई राऊत नांदायला गेल्या नाही. अमेरिकेमध्ये डॉक्टर MBBS झाल्या, MD झाल्या. नंतर येऊन त्यांनी मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी काम केलं आणि एवढंच नाही त्यांनी लेखही टाइम्समधून भरपूर. मोठी घटना हो. तर अशा वेगवेगळ्या घटनांमधून त्यांचा हा पिंड पुरोगामी विज्ञानवादी पिंड असा अनेक घटकांमधून प्रत्येक घटनेमधून त्यांना आपल्याला दिसतो, पाहायला मिळतो. आज त्यांच्या या 68व्या जयंतीच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम घेतला. मला खरोखर आनंद झाला. त्यांना या जयंतीच्या निमित्ताने मी एकदा विनम्र अभिनंदन करतो आणि थांबतो. आपण या ठिकाणी आलात आणि खूप सुंदर माहिती दिली. ही सर्व माहिती आमच्या ऐरपळीच्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल. अतिशय सुस्पष्टपणे परखडपणे आपण आपले विचार मांडलेले आहेत आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल खूप मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आगरकरांना विनम्र अभिवादन करून आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. ही मुलाखत आपल्याला आवडली असेल तर जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.